दक्षिण अमेरिका खंडातला एक देश व्हेनेझुएला. या देशात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला. राकेश चौहान असं त्याचं नाव. मृत्यूनंतर एका महिन्याने त्याचा मृतदेह भारतात आणला गेला. पण मृतदेह पाहून राकेशच्या कुटुंबाला संशय आला आणि त्याच्या कुटुंबानं पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला. पोस्टमार्टम केल्यानंतर जे सत्य उघडकीस आलं ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण राकेशच्या शरीरात कुठलाच अवयव शाबूत नव्हता. त्याच्या दोन्ही किडन्या गायब होत्या. त्याच्या शरीरात हृदय नव्हतं. शरीरातलं फुफ्फुस, मेंदू, लिव्हर, आतडे सगळेच अवयव गायब होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे राकेश ज्या कंपनीसाठी काम करत होता त्या कंपनीनं याची कुठलीही माहिती त्याच्या कुटुंबाला दिली नव्हती. यामुळे संशय आणखी वाढला. हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय? राकेश चौहान सोबत व्हेनेझुएलामध्ये नक्की काय घडलं? त्याचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टम मधून काय खुलासे झाले? आणि व्हेनेझुएलातल्या मानवी तस्करीचा पॅटर्न नेमका आहे काय? जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 33 वर्षीय राकेश चौहान हा मूळचा उत्तर प्रदेशातल्या देवरिया जिल्ह्यातला रहिवासी. तो व्हेनेझुएलात एका व्यापारी जहाजावर खलाशी म्हणून काम करत होता. एक्सफिनिटी नावाची एक भारतीय एजन्सी आहे जी भारतीय तरुणांना विदेशात काम करायला पाठवते. राकेश याच एजन्सीच्या माध्यमातून मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हेनेझुएलाला गेला. या वर्षी 6 मेला राकेश ज्या कंपनीसाठी काम करत होता त्या कंपनीनं राकेशच्या कुटुंबियांना फोन केला आणि राकेशला जहाजावर काम करत असताना दुखापत झाली असं सांगितलं. लागलीच दुसऱ्या दिवशीच कंपनीने राकेशच्या कुटुंबियांना फोन केला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. राकेशला उपचारादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही माहिती कंपनीनं त्याच्या कुटुंबाला दिली. मग या कंपनीनं व्हेनेझुएलामध्येच राकेशच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आणि मृतदेह भारतात पाठवला. पण सोबत पोस्टमार्टम रिपोर्ट किंवा मृत्यूचं कारण सांगणारा कोणताही पुरावा पाठवला नाही. एका महिन्यानी राकेशचा मृतदेह भारतातल्या त्याच्या घरी आला. पण मृतदेह पाहिल्यावर त्याच्या कुटुंबियांना संशय आला. कारण राकेशच्या अंगावर एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत टाके मारलेले होते. त्यामुळे कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मदत केली. पण या पोस्टमार्टमचे रिपोर्ट जेव्हा समोर आले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. राकेशच्या मृतदेहावर आधीच मोठ्या प्रमाणावर टाके घालण्यात आले होते. त्याच्या गळ्यापासून प्युबिक सिम्फिसिस पर्यंत तब्बल 22 टाके आणि एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत 21 टाके होते. शरीरात फॉरेन्सिक तपासणीसाठी आवश्यक असलेले अवयवच शिल्लक नव्हते. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार राकेशच्या शरीरात मेंदू, हृदय, दोन्ही फुफ्फुस, लिव्हर, दोन्ही किडन्या, स्प्लिन, पॅनक्रियाज, आतडे, थायरॉइड, लॅरिंग्स आणि ट्रॅकिया यापैकी एकही अवयव आढळला नाही. तसंच मृतदेह व्हेनेझुएलातून भारतात आणताना तो जवळपास 1 महिना डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आला. यामुळे भारतीय डॉक्टरांना त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करता आलं नाही. फेडरेशन ऑफ सी फेरर्स युनियन्स ऑफ इंडिया FSUI न सोशल मीडियावर ही सगळी माहिती शेअर केली, ज्यानंतर हे प्रकरण जगासमोर आलं. महत्वाची गोष्ट म्हणजे राकेश त्याच्या कुटुंबातला एकमेव कमावता होता. त्याचं 2023 साली लग्न झालं होतं. त्याला फक्त 6 महिन्यांचा मुलगाही आहे. या घटनेवर राकेशच्या कुटुंबियांची प्रतिक्रियाही समोर आली. या घटनेबद्दल बोलताना राकेशचे वडील म्हणाले, आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत अंधारात ठेवण्यात आलं. व्हेनेझुएलात आधीच पोस्टमार्टम झाल्याचं सांगितलं होतं. पण इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जेव्हा पुन्हा तपासणी झाली तेव्हा मुलाच्या शरीरातून अवयव गायब असल्याचं समजलं. आम्हाला माझ्या मुलाच्या मृत्यूचं खरं कारण जाणून घ्यायचंय. सरकारनं संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी राकेशच्या वडिलांनी केली आहे. राकेशच्या गावातल्या लोकांनी सुद्धा सरकारकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली. ही फक्त दुर्घटना नाही तर कंपनीचाच कट आहे. राकेशची हत्या करून त्याच्या अवयवांची तस्करी करण्यात आली. सरकारनं याची उच्चस्तरीय चौकशी करावी, पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि आर्थिक भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर FSUI ने आरोप केलाय की राकेशचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या पावतीवर त्याच्या पत्नीचं रंजना असं नाव असण्याऐवजी अंजना असं नाव वापरून स्वाक्षरी करण्यात आली होती. शिवाय त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या जहाजाचं नाव नमूद होतं त्या जहाजापेक्षा वेगळ्या जहाजावर त्याची नियुक्ती करण्यात आली होती. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याचं FSUI ने म्हणलंय. त्यामुळे भारत सरकारने सगळ्याच प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येते. राकेश चौहान सोबत घडलेल्या या घटनेनंतर आता दक्षिण अमेरिका खंडातल्या मानवी तस्करीचा पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय. व्हेनेझुएला हा देश दक्षिण अमेरिका खंडात येतो. जगाच्या या भागात याआधीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्यात. खरं तर
व्हेनेझुएला अमेरिकेला जाणाऱ्या अत्यंत कुप्रसिद्ध अशा डंकी रूटचा भाग आहे. डंकी रूट किंवा डॉंकी रूट म्हणजे अमेरिकेला अवैधपणे जाणारा मार्ग. दरवर्षी हजारो लोक या मार्गाचा वापर करून अवैधपणे अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश इथल्या लोकांचाही समावेश आहे. डंकी रूटची सुरुवात ब्राझीलमधून होते. अमेरिकेत अवैध मार्गाने प्रवेश करणारे लोक आधी ब्राझीलमध्ये येतात, तिथून ते कोलंबिया किंवा व्हेनेझुएलामध्ये प्रवेश करतात. हा मार्ग फार जोखमीचा आहे, कारण या देशात प्रवेश करण्यासाठी त्यांना ब्राझीलमधलं अमेझॉनचं घनदाट जंगल पार करावं लागतं. कोलंबियातून पुढे पनामा, कोस्टारिका, निकराग्वा, होंडुरास आणि ग्वेटामाला या देशांचा प्रवास करून मेक्सिकोमध्ये प्रवेश करता येतो. मेक्सिकोची बॉर्डर अमेरिकेला लागून आहे. या बॉर्डरच्या खाली अनेक भुयारी मार्ग असल्याचं म्हणलं जातं. ही लोक त्या मार्गानेच मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश करतात. पण डंकी रूटचा सगळा प्रवास एजंट्सच्या माध्यमातून होतो. पण अनेकदा हे एजंट्स फसवे निघतात. ते या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना फसवून त्यांची लूट करतात. महत्वाचं म्हणजे याच भागात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. कोलंबिया, व्हेनेझुएला या देशांमध्ये अंमली पदार्थांचे अनेक कार्टेल्स अस्तित्वात आहेत. हे कार्टेल बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांचं अपहरण करून त्यांना लुटतात. अनेकदा त्यांची हत्या करून त्यांच्या शरीरातल्या अवयवांची तस्करीही केली जाते. राकेश चौहान सोबत हेच झाल्याची शक्यता वर्तवली जाते. राकेश हा कामानिमित्त व्हेनेझुएलाला गेला होता, पण तिथे तो मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या हाती लागल्याची शक्यता आहे. या टोळीनं त्याची हत्या केली आणि त्याच्या शरीरातले अवयव काढून त्यांची तस्करी केली असंही बोललं जात आहे. यामध्ये राकेश ज्या जहाज कंपनीसाठी काम करत होता ती कंपनी सुद्धा सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळेच सगळ्या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी अशी ग्रामस्थ, कुटुंबीय यांची मागणी आहे. राकेश चव्हाणचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. भारतातून काम करायला गेलेल्या व्यक्तीसोबत व्हेनेझुएलामध्ये जे काही घडलं त्यामुळे तिथली मानवी तस्करी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. आता भारत सरकारकडून यावर काय ऍक्शन घेतली जाते, राकेश चव्हाणच्या मृत्यूची चौकशी कशा प्रकारे होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राकेश चव्हाण सोबत व्हेनेझुएलात नक्की काय घडलं असावं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.